भाविकाची आवडी देवा करी सेवा निज प्रीती हिंडे तया मागे पुढे नाशी कोडे सकळ घरीदारी वसे हरी विश्वंबरी भावजा लेवल दे थोडीशी हिंडे तया मागे पुढे मॉनिटर नाशी कोडे सकळ निळा म्हणे संदेह नाही भक्ता पाहे यावरी हिंडे तया मागे पुढे नाशी कोडे सकळ नमोज्ञा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सुपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रय जननी देवांची श्री गुरुचरण सरोज रजनी जमुन्मुकुर सुधारी बरण रघुबर बिमल जसु जोदायक फलचारी बुद्धिहीन तनु जानिके सुमिरो पवन कुमार बलबुद्धि विद्या देवु मोहि हरऊ कलेश विकार महिम्न पारंते परम विदिशो यद्य सदृशी स्तुतिर ब्रह्मादी नाम पितदवसन्नास्तु ये गिरा अथावाच्य सर्वस्व सुमति परिणामावधि गृणन ममापेश स्तोत्रे हरिनिरपवाद परिकर हा मस्तक माझा पायावरी या वारकरी संतांच्या श्री संताचे माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत विश्रांती पावलो सांभाळा उत्तरी वाढली अंतरी प्रेमसुख सर्व सुखे आजी येथेची ओळली संतांची देखिली चरणांबुजे सर्व काळ होतो आठवित मनी फिटली ते धनी येणे काळे विठाला विठाला भाविकाची आवडी देवा करी सेवा निज प्रीती हिंडे तया मागे पुढे नाशी कोडे सकळ. अच्छा आत आवाज येत नाही बघा याचा जास्त आवाज जनरेटरचा आवाज जास्त आहे. आजच्या पवित्र कीर्तन सेवेसाठी आपण एकत्रित आहोत. बेस कमी राहू दे. आणि या कीर्तन सेवेसाठी निवडलेला अभंग वारकरी संप्रदायाच्या अभंग लिहिणाऱ्या संतांपैकी शेवटचे संत म्हणजे निळोबा महाराज. कीर्तनासाठी भजनासाठी जे अभंग गायले जातात घेतले जातात ते अभंग लिहिण्याची परंपरा ज्या साधूच्या नंतर बंद झाली त्यांचं नाव आहे संत शिरोमणी निळोबाराय महाराज. आपला जसा पुणे जिल्हा आहे पुणे जिल्ह्याच्या पलीकडून अहमदनगर नावाचा जिल्हा त्याला तर अहिल्यानगर नाव आहे आणि त्या अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये पारनेर नावाचा तालुका आहे. पारनेर तालुक्याला पिंपळनेर नावाचं एक गाव आहे. त्या पिंपळनेर गावी निळोबारांची समाधी आहे. तुकाराम महाराजांचे पट्टशिष्य आहे. ज्ञानोबारांचं चरित्र नाथबाबांचं चरित्र तुकोबारांचं चरित्र निवृत्तीनाथ महाराजांचं चरित्र त्यांनी अभंगातून गायलेलं आहे. आज आपल्याला ज्ञानेश्वर महाराजांचं चरित्र कोणी सांगितलं तर ते निळोबारांनी सांगितलं. आज आपल्याला तुकाराम महाराजांचं चरित्र कोणी सांगितलं तर निळोबारांनी सांगितलेलं. सगळ्या संतांच्या नंतर शेवटचे संत म्हणून प्रसिद्ध आहे. शेवटचे म्हणजे त्याच्यानंतर भरपूर संत जन्माला आले पण त्याच्यानंतरचा अभंग संप्रदायाला मान्य नाही. संप्रदायाला निळोबारायापर्यंतचे अभंग मान्य. त्याच्यानंतर बहिणाबाईंचा एक मान्य संत कृपा झाली इमारत फळा आहे. त्याच्या पलीकडे पुरुष जातीमध्ये निळोबारायांच्या नंतरचा अभंग मान्य नाही. आणि निळोबारायांच्या अभंग गातेतला हा 4 चरणाचा 4 कडव्याचा ज्या स्वामी समर्थ महाराजांची तुम्ही भक्ती करता ज्या मंदिरात तुम्ही रोज येता त्या भगवंताला नेमकं काय आवडतं याचं वर्णन करणारा अभंग आहे. विठाला 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 या अभंगाचं गोड चिंतन आपण अल्पशा वेळेमध्ये पाहण्याचा प्रयत्न करूया. पैकी अल्पसा पर्याय आहे आपल्या या
श्री स्वामी समर्थ महाराजांच्या प्रगट दिनाच्या माध्यमातून अनेक वर्षापासून अविरत या भागाची रजनीगंधा जो परिवार आहे, खरं तर ही रजनीगंधा कुठली कॉलनी नाही, कुठली सोसायटी नाही, तर एकत्रित परिवार ज्या आधारवडानं, ज्या आधार वृक्षवटानं बनवला, खरं तर 2015 साली आनंदभाऊ निघून गेले. अशी माणसं जायला नको आहेत, पण तीच माणसं नेमकी गेल्याशिवाय राहत नाही. जो आवडे सर्वाला तोची आवडे देवाला, असं म्हणायला काही हरकत नाही. आपल्या सगळ्यांचे प्रेरणास्थान, अतिशय ज्यांच्या नावातच आनंद होता, समाजालाही आनंद दिला, परिवारालाही आनंद दिला, आणि जो लांबून आलाय पुण्यासारख्या शहरामध्ये राहायला शिकायला, त्यालाही आपल्या जीवनाचा आधार दिला, आनंद दिला, असे आनंदाभाऊ चिंचवडे खरं तर वैकुंठवासी झाले. पण त्यांच्या प्रेरणेतून त्यांच्या शुभ हस्ते मंदिर उभं राहिलं, आणि त्या मंदिराच्या निमित्तानं समस्त त्यांचा चिंचवडे परिवार, या मंदिराचे अध्यक्ष सचिनदादा चिंचवडे, जे चिंचवडे परिवारातील माजी महापौर आहेत, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे सचिनदादा चिंचवडे अध्यक्ष आहेत, गोरोबा काका कोल्हे आहेत, संजय रौंदळ आहेत, आणि यशराजदादांचा संपूर्ण जो परिवार आहे, जो आनंदभाऊंचा परिवार आणि त्यांची सगळी मित्रमंडळी, त्याच्यामध्ये कीर्तनकार रामलिंग महाराज मोहिते असतील, अर्जुन महाराज फलके असतील, या सगळ्यांच्या माध्यमातून सागरजी चिंचवडे असतील, या सगळ्यांच्या माध्यमातून यशराज भैया मित्रमंडळाच्या वतीनं, अध्यक्षांच्या वतीनं, सचिनदादांच्या वतीनं, कोल्हे साहेबांच्या वतीनं, काकांच्या वतीनं, महाराष्ट्राचे आमच्या जोग महाराज परंपरेमध्ये यांचं जीवन आहे. माझे गुरुबंधू, एकाच पाठाला आम्ही जोग महाराजांच्या संस्थेमध्ये शिकायला होतो, असे आमचे माऊली महाराज आढाव यांच्या प्रेमपूर्वक संबंधातून, मोहिते महाराजांच्या प्रेमपूर्वक संबंधातून, या सगळ्या परिवाराच्या माध्यमातून यशराज भैयानं यूट्यूबला माझं कीर्तन ऐकलं, आणि सगळ्या तरुणांनी त्यांना आग्रह केला की अक्रूर महाराजांना एकदा बोलवा, आणि बीडवरनं या सगळ्यांनी आग्रह केला. म्हणून या सगळ्या मित्रमंडळाच्या वतीनं, यशराज भैयांच्या दादांच्या वतीनं आनंदाभाऊंच्या स्मृती जाग करण्याचं काम, त्यांनी हे जो पेरलेला टिकवलेला रजनीगंधा परिवार आहे, खूप सुंदर नाव आहे, आणि रजनीगंधा परिवाराच्या माध्यमातून कुठंतरी लांब स्वामी समर्थाचं दर्शन घ्यायला जाण्याकरता रामाचे मंदिर आहेत, कृष्णाचे आहेत, हनुमंताचे आहेत, माऊलीचे आहेत, पांडुरंगाचे आहेत, पण स्वामी समर्थाचा भक्त परिवार मोठा आहे, भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे, असं सगळ्या जगाला श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ जरी उच्चारण केलं तुम्ही, तरी तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला यश देणारे स्वामी आहेत. अक्कलकोटला जिथं जिथं स्वामी समर्थांची भक्ती आहे, तिथं महिला पुरुष एकत्रित येऊन प्रगट दिन करतात. प्रगट दिनाचंही मला कीर्तन आहे 10 तारखेला. याचा अर्थ असा आहे की आपण प्रतिवर्षी हा थाटामाटामध्ये कार्यक्रम करत असताना चांगल्या प्रकारचं कीर्तन, चांगल्या प्रकारचं अन्नदान, ज्ञानदान, समाजाच्या कानावरती चांगले विचार गेले पाहिजे, अभंग कळाला पाहिजे, सद्विचार कळाले पाहिजे, तरुणांना मार्गदर्शन मिळालं पाहिजे. या हेतूनं यशराज भैया मित्रमंडळाच्या वतीनं, अध्यक्ष सचिनदादांच्या वतीनं, या ठिकाणी कोल्हे साहेबांच्या वतीनं आणि माऊली महाराज आढाव यांच्या प्रेमपूर्वक संबंधातून ही तारीख आम्हाला मिळाली, आणि आज आपल्या या वाल्लेकरवाडी किंवा चिंचवडच्या या परिसरामध्ये स्वामी समर्थ मंदिरामध्ये हे कीर्तन करण्याचा सुयोग जुळून आलेला आहे. अतिशय सुंदरसं वातावरण कार्यक्रमासाठी आहे. महाराष्ट्राचे लोकप्रिय गायक, ज्यांच्या आवाजानं, ज्यांच्या आवाजाचा बादशाह ज्यांना म्हटलं जातं, उंच आवाज ज्यांना मिळाला आहे, तार सप्तकातल्या चालीची, प्रमाणाची चालीची वाहवा त्यांची महाराष्ट्रभर होत आहे. अगदी माझे जिवलग मित्र एकाच माझ्या गाडीमध्येच महाराज असतात, पण आता लोकप्रिय झाले, आता वेळ नाही, व्यस्त आहेत. असे आमचे ओंकार महाराज जगताप, आळंदी देवाची, आमच्या मोहिते महाराजांचे ते भाचे आहेत, रामलिंग महाराजांचे परंपरेमध्ये आहेत. ओंकार महाराज जगताप आळंदीवरून आले, त्यांना माझं वंदन. दुसरे, आम्ही एकाच गुरुवाऱ्यांकडं रूपाचा अभंग म्हणतानाच त्यांना आठवण आली असेल आमच्या गुरुजींची. आम्ही एकाच गुरुवाऱ्यांकडे गायन शिकलो, असे माझे गुरुजी राधाकृष्ण गरड गुरुजी यांच्याकडे मी पण 2-4 परीक्षा आणि अभंग शिकलो, आणि माझ्याबरोबरच गुरुजी क्लासला यायचे. मी नंतर जोग महाराजांच्या संस्थेत बसलो, कीर्तनकार झालो, पण त्याच्या अगोदर मी गुरुजींकडे जायचो. असे माझे ज्येष्ठ गुरुबंधू प्रवीण महाराज सोळंके गुरुजी, आळंदी देवाची. आवाजामध्ये एक वेगळी लपक आहे, गाणं सुंदर आहे, रियाज केलेला आहे, उत्तम मधुर आवाज आहे. सरस्वतीनं त्यांच्या कंठावरती कृपा केलेली आहे. प्रवीण महाराज सोळंके गुरुजींनाही माझं वंदन. माऊली महाराज आढाव आहेत, जोग महाराजांची परंपरा आहे, गोड त्यांचा स्वभाव, गोड हसणं, गोड राहणं, आणि सगळ्या समाजाला धरून ज्ञानेश्वरी असेल, गाथा असेल, संप्रदायावर नितांत प्रेम करणारे आमचे माऊली महाराज आढाव, ज्यांच्यामुळे येण्याचा योग आहे, त्यांना माझं वंदन. आपण सगळी परिसरातील, गावातील आमचे सतीश महाराज आहेत, आधी करून आपण सगळ्यांची नावं मला माहिती नाहीत, पण सगळी या भागातील महाराज मंडळी व आमची सगळी छोटी मोठी बालगोपाळ, टाळकरी साधक मंडळी, आळंदीवरून आलेली गुरुबंधू, तदनंतर मृदंगाचा महामेरू, मृदंगाचा बादशाह व या पुण्यात, नाशिक, मुंबई कोणत्याही मोठ्या कार्यक्रमाला कीर्तन वाजवायला कोण पाहिजे तर एकच नाव ओठावर येतं, ते म्हणजे गंभीर महाराज. त्यांचं नावच गंभीर महाराज आहे. त्याच्यात पुन्हा आडनाव अवचार आहेत.
फार सुंदर वाजवतात. लग्गीचा बाजे मोठ्या मोठ्या कीर्तनकारांना त्यांनी वाजवलेलं आहे. हसणं गोड आहे. कीर्तनाला प्रतिसाद देणारा पखवाज वादक फक्त एवढाच आहे महाराज, गंभीर महाराज. फार सुंदर अगदी प्रतिसाद देणार. 100 कीर्तन एखाद्याची ऐकलेली असू द्या पण नाराज कधी होणार नाही असे आमचे गंभीर महाराज आहेत. अतिशय गोड, खूप नियोजन करतात. पुण्यामध्ये आलं की गुरुजी असतात. गंभीर महाराजांचं तोंड भरून वर्णन करावं, असं कौतुक करावं, असं वाजवणं आहे. गुरुजींनाही माझं वंदन. माझ्या संगतीमध्ये गणेश महाराज पेटी वादक सुंदर आहेत. आत्ता आलेले हरिभक्तपरायण आपले जोग महाराज संस्थेचे उद्धव महाराज, उद्धव बाबांना ज्येष्ठ आहेत, त्याचं अध्ययन केलेलं आहे. आमच्या अगोदर जोग महाराजांच्या परंपरेमध्ये स्वानंद सुखनिवासी सद्गुरू जोग महाराज यांची परंपरा उद्धव महाराजांनाही लाभलेली, त्यांनाही वंदन. कोल्हे साहेब आहेत, मोहिते बाबा आहे, रामलिंग बाबा आदी करून आपण सगळी आमची जीवाची मंडळी येते सगळी. आप्पासाहेब त्यांच्याकडे त्यांनी पण बऱ्याच वेळेला मला बोलवलेलं आहे. आप्पासाहेबांना वंदन. शूटिंग करणारी आहे, सगळ्या शूटिंगवाल्यांना धन्यवाद. सिस्टीम जगदंबा साऊंड सर्व्हिस, तुमचंच नाव आहे जगदंब, छान लावलंय, तुम्हालाही माझं वंदन. अगदी भाविक मंडळी, माता माऊल्या, पुरुष वर्ग, यशराज भैयाची सगळी मित्रमंडळी, सचिन दादांची मित्रमंडळी, महापौर, उपमहापौर, या भागात ज्यांनी ज्यांनी राजकीय पदं भूषवलेली आहेत या सगळ्या तरुणांना वंदन करतो. यशराज भैयांच्या फॅमिलीत आलं की त्यांच्या आईनं तोंडावून हात फिरवला तेव्हाच आनंद वाटला. गोड फॅमिली आहे, पारमार्थिक आहे, समाजाला धरून चालणारी आहे. आपल्या जीवनातला आनंद दुसऱ्याला देणारा आनंद हरवलेला आहे, पण त्या आनंदाचीच एक बाजू यशराज भैयाच्या वाट्यानं आपल्याला आहे. आणि यशराज भैया म्हणजेच आनंद भाऊ आहेत असं आपण समजूया. आणि त्यांची ही परंपरा कायम ठेवण्याचं काम यशराज भैया करतात. मला माझं वंदन आहे. समस्त आलेली भाविक मंडळी, या कार्यक्रमाच्या निमित्तानं माता माऊल्या, सगळ्यांचं नाव घेतलं असं समजतो. अगदी स्वामी समर्थ मंदिर समिती सगळ्यांना कोटी कोटी धन्यवाद देतो. अभंगाला, कीर्तनाला सुरुवात करतो. 1 तास, 9:10 म्हणजे 1 तास आपल्याकडे उरलाय. तुम्ही सहन केलं तर थोडा वेळ, जास्त नाही तर तेवढ्याच वेळात राहिलेलं कीर्तन मी तुम्हाला देणार आहे. फक्त एक काम करा, येणाऱ्याला येऊ द्या, बसणाऱ्याला बसू द्या, मंदिरात जाणाऱ्याला जाऊ द्या. तुम्ही जे ऐकणारे आहात त्यांनी सर्वांगाचे कान करून 1 तास ऐका. विठाला 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 मृत्यू लोकांमध्ये 3 जणांची आवड सांगितली. एक तुमची माझी आवड आहे, एक साधू संतांची आवड आहे आणि एक देवाची आवड. माणसाला काय आवडतं त्याचंही वर्णन आहे, साधूला काय आवडतं त्याचंही वर्णन आहे, आणि या सृष्टीतला निर्माता ईश्वर आहे त्याला काय आवडतं त्याचंही वर्णन. वाङ्मयामध्ये, ग्रंथामध्ये त्याचं वर्णन आले. माणसाच्या आवडी सांगताना ज्ञानेश्वर महाराज सांगतात, जगस्प्रियास्पद एक सार्वभौम पद, न मरणी निर्विवाद जगा पडिये. जगाच्या 2 आवडी आहेत बघ. जगातल्या प्रत्येक व्यक्तीला 2 गोष्टी आवडतात. एक सत्ता आवडते, सत्ता, आणि दुसरा अमरपणा आवडतो. जगातला एकही व्यक्ती असा नाही की त्याला सत्ता आवडत नाही. तुम्ही इथं सगळेजण बसलेले आहात. आपल्या घरामध्ये बापाला वाटतं पोरानं माझं ऐकावं, पोराला वाटतं बायकोनं माझं ऐकावं, बायकोला वाटतं नवऱ्यानं माझं ऐकावं. या विश्वातल्या प्रत्येक व्यक्तीला सत्ता नावाची गोष्ट आवडते. पाणी म्हटलं की पाणी, चहा म्हटलं की चहा, जेवण म्हटलं की जेवण, मी सांगावं आणि माझं कोणीतरी ऐकावं, याला सत्ता म्हणतात. सार्वभौम पद पडिये, माझे शब्द नाहीत, हे ज्ञानराजांचे आहेत. ज्ञानेश्वरीमध्ये ज्ञानोबराय म्हणतात, जगाला सत्ता आवडते. नाही सत्ता आवडली तुम्हाला, दुसरी गोष्ट सांगितली, तिचं नावे न मरणे निर्विवाद, म्हणजे अमरपणा. तुम्ही सगळे सांगा, सगळेजण इथं बसलेले आहात, इथं बसल्यापैकी कुणाला वाटतं का मी जावं? जावं म्हणजे कीर्तन झाल्यावर तुमच्या बंगल्यावर झोपायला नाही, वर वर उपर उपर. कुणाला वाटत असं सांगा, गाडीत घेऊन जातो, घाटामध्ये सोडून देतो जाताना. नाही जमणार. आगा अमर हा बोलून सहाती म्हणताना विकोद्याच म्हणता, आगा अमर हा बोलून सहाती आणि मेलियावरी रडती. ज्ञानोबरांचीच ओवी आहे. मर शब्द आवडत नाही गड्यांना, मरण फार दूर राहिलं. काय गंमत आहे बघा, मरण कुणालाच आवडत नाही. वाल्लेकर वाडी घेऊन जा बरं घरी, मरण कुणालाच आवडत नाही. स्वामी समर्थ भक्त परिवार घरी घेऊन जा, मरण कुणालाच आवडत नाही. गंभीर महाराज, मरण देवानं असं बनवलं गुरुजी, ते कुणाच्याच बापाला चुकत नाही. मौत जब तुझको, मौत जब तुझको आवाज दे, घर से बाहर निकलना पड़े. वा वा
वाह शाबाश वाह वाह आले अवतार गायक काय उत्तम प्रमाणे येथे नाही उरू आले अवतार ये रती पामर जीव मरावं लागतं बरं का. कितीतरी प्रमाण आपल्या पाठातलीत. मी कधी मरू नये ही माणसाची आवड आहे. मी श्रीमंत असावं माणसाची आवड आहे. मी सांगावं ना कुणीतरी माझं ऐकावं माणसाची आवड आहे. चला माणसाच्या आवडीत काही मजा नाही महाराज. काही मिळत नाही सांगून काही प्राप्त होत नाही ते तुमच्या पाठच. माणसाच्या आवडी कीर्तनात सांगता पण येत नाही. वर्णावी ते थोरी एका विठ्ठलाची कीर्ती मानवाची सांगू नये. ही गादी माणसाच्या आवडीचं वर्णन करणारी नाही. काय राखुंडी फुंकिता दीपू लागे कणू सांडणू फणीला कोंडा जैसा खडके जैसे वर्षले कागी माझी पेरिले कर्म मानी देखले स्वप्न जैसे आघात मजेच्या विशी जीव जैसा निराभिलाशी. काय माऊलींच्या ओव्या गोड्यात. या गादीवर माणसाच्या आवडीचा जास्त विचार करू नये. उदाहरणापुरते आपण सांगितली माऊलींच्या उदाहरणाने. जगाला सत्ता आवडते, जगाला श्रीमंती आवडते, जगाला अमरपणा आवडतो. हो साधूला काय आवडतं हे स्वामी समर्थाचं मंदिर तुम्ही बांधलं. काय आवडतं बरं या स्वामी समर्थांना? एकच आवडतं. अवघाची संसार सुखाचा करीन. जग सुखी झालं पाहिजे. तुम्ही का बरं दुसऱ्या मंदिरात जात नाही? एखाद्या सांसारिक माणसाच्या घरी जाऊन तुम्हाला आनंद मिळणार. आपण सगळे त्याच्यातलेच आहोत. आपल्याला संसार सोडून इथं का यावं लागतं? स्वामी समर्थांची, ज्ञानोबारांची, तुकोबारांची, या जगातले जेवढे साधू आहेत त्या सगळ्या साधूची आवड आहे जग सुखी झालं. आपल्याला आपल्या शेजारचं सुखी झालेलं सहन होत नाही. शेजारच्यानं गाडी आणली मग रामभाऊला ताप येतो. डॉक्टरला वाटतं काय कोणती गोळी दिली पाहिजे, पोट दुखत नाही. दुखतंय काय याचं नेमकं? कारण त्या जळकीला पॅन्डी जमत नाही, ओमिडी जमत नाही. ही छातीतली जळकी तुमच्या गोळीने जाईल पण ती लोकांचं पाहून जळणारी जळकी जात नाही. असे खूप माणसं आहेत जगात. एक कायम सांगतो, कधीच कुणावर जळत जाऊ नका, कधी कुणाची बरोबरी करत जाऊ नका. श्रीमंत आणि गरीब प्रारब्धानं बनवलेले भाग असतात. अन्नमान धन हे तो प्रारब्धाधीन. एकाच पाठाला 200 पोरं असतात, त्याच्यातले 4घच कीर्तन करतात, बाकीचे काय अभ्यास करत नाहीत का? मग ते प्रारब्ध आहे महाराज. एकाच गुरुजीकडे सगळेजण पकवाज वाजतात, तिरकीट टाकतात. एखादाच गंभीर महाराज गाजतो, प्रारब्ध असतं. एखादाच ओंकार महाराज वाजवता गायक होतो. एखादाच प्रवीण सोळंके गुरुजी सरगम गाता गाता गायला जातो. नाही तर आम्ही 100 पोरं गुरुजींकडे होतो, त्याच्यातले 99 आम्हाला दोघाला पाहायला सुद्धा भेटले नाहीत अजून. का भेटत नाही? मग त्यांनी काय रियाज केला नाही का? त्यांनी काय अभ्यास केला नाही का? त्याचं प्रारब्ध असतं. एकाच वर्गात पोरं शिकतात, एक कलेक्टर होतो आणि एक चपराशी होतो. ज्याचं त्याचं प्रारब्ध असतं. असं कधी कुणाच्या सुखामध्ये जळायचं नाही, कुणाचं दुःख कधी वाईट वाटून घ्यायचं नाही. ज्याचं त्याचं प्रारब्ध आहे बुवा. किती प्रमाण प्रारब्धेची जोडी मान, प्रारब्धेची जोडी अन्न पाठ आहे आपल्या. हे सगळं मी कशासाठी सांगत होतो? हो कधी कुणाची बरोबरी करत जाऊ नका. हो मात्र हे आपल्या बाबतीत आहे. आपल्याला ते सहन होणार नाही उद्धव बाबा, पण संत म्हणतात जग सुखी झालं पाहिजे. किंबहुना सर्व सुखी पूर्ण होऊन तिन्ही लोकी भजिजो आदि पुरुखी अखंडित. जग सुखी असलं पाहिजे. जगानं कीर्तन ऐकली पाहिजे, जगानं वारी केली पाहिजे, जग स्वामी समर्थाच्या मंदिरात आलं पाहिजे, संसार विसरलं पाहिजे, भक्तीमध्ये रम्मान झालं पाहिजे, एकमेकाचे विचार या मंदिरात येऊन त्यांनी वाटले पाहिजे, एकमेकाच्या सुखात दुःखात माणसं गेली पाहिजे. ही आवड साधूची आहे. तुम्हाला मी माणसाची पण आवड
आवडे देवासी तो ऐका प्रकार नामाचा उच्चार रात्रंदिन तुळशी माळ गळा गोपी चंदन टिळा हृदयी कळवळा वैष्णवांचा. किती सुंदर आवडी सांगितल्या. जसं माणसाची आवड आहे श्रीमंती सत्ता अमरपणा, साधूची आवड आहे जग सुखी झालं पाहिजे, तसं देवाची सुद्धा आवड आहे. जशी एका प्रमाणाने ही आवड सांगितली संतांनी तशीच निळोबाराय सांगतात देवाला काय आवडतं. अभंगाचं पहिलं चरण. भाविकाची आवडी देवा वा वा. भाविकाची आवडी देवा रा. भाविकाची आवडी देवा. वा 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 भजन वा. भाविकाची आवडी देवा. टाळ टाळ. भाविकाची आवडी देवा. भाविकाची आवडी देवा. भाविकाची आवडी वा वा गायक वा. भाविकाची आवडी देवा. करी सेवा निज प्रीती राम हो. करी सेवा निज प्रीती. करी सेवा निज प्रीती राम हो हो. करी करी सेवा निज प्रीती राम. हिते तया मागे पुढे. वा वा वा. हिते तया मागे पुढे राम. हिते तया मागे पुढे. मागे पुढे. हिते हिते मागे मागे पुढे. करी सेवा निज प्रीती होय. करी सेवा निज प्रीती. ओ हो हो. करी सेवा निज प्रीती. करी सेवा निज हिंदे तया मागे पुढे. हिंदे तया मागे पुढे. हिंदे तया मागे पुढे. मागे पुढे. मागे राम. वा वा. गुरुजींनी चाल लावली. आपण सगळे त्याच्यामध्ये रम्मान होत आहे. माणसाची आवड आपण ऐकली, साधूची ऐकली. अभंगामध्ये निळोबारायांनी देवाची आवड सांगितलेली. भाविकाची आवडी देवा. देवाला भाविक आवडतो म्हणे. आता तुम्ही कीर्तनाला आलात म्हणजे भाविकच आहे. काय कमी शहर मोठं नाही आपलं हे. एवढेच लोक का आले ती भाविक आहेत म्हणजे. ज्या आरती जी आली नाही ती भाविक नाही. ज्या आरती सगळेच कुठं सप्ते ठेवतात, सगळेच कुठं माळा घालतात. ज्या आरती तुम्ही इथं येऊन स्वामी समर्थाचं दर्शन घेता, प्रदक्षिणा मारता, आपला भाव त्या स्वामींच्या पायावरती मांडता, याचा अर्थ तुम्ही भाविक आहात. आपण सगळे भाविक आहेत, पण आपल्या भाविकतेचं असं आहे, आपण देवाच्या आवडीचे नाहीत, आपल्याला देव आवडतो. आपली भाविकता अशी आहे, आपल्याला देव आवडतो. देवाच्या आवडीचं भाविक येतोय, देवालाच ते आवडतं.
ज्ञानेश्वरी वाचता वाचता कधीतरी ज्ञानेश्वरी म्हटली पाहिजे, हा माझा वाचक. गाथा वाचता वाचता कधीतरी गाथा म्हटला पाहिजे, खरा माझा भक्त आहे. पखवाज वाजवता वाजवता पखवाज म्हटलं पाहिजे, गंभीर महाराज माझाच. कीर्तन करता करता कीर्तन म्हटलं पाहिजे, माझ्यासाठी जन्माला आलाय हा. ज्या दिवशी असं नातं तुमचं जुटलं जातं ना, त्या दिवशी मग रजनीगंधा परिवार तयार होतो. त्या दिवशी लोक तुमच्यावर प्रेम करतात. त्या दिवशी तुमची वाणी गोड लागते, पखवाज गोड लागतो, पेटी गोड लागते, गाणं गोड लागतं. कधी? ज्या दिवशी तुम्हाला आवडण्यापेक्षा त्या कलेला तुम्ही आवडले पाहिजे. भाविकाची आवडी देवा, देवाच्या आवडीचे भाविक सांगतो मी तुम्हाला. रामायणामध्ये पहिल्या वरानं भरताला गादी मागितली कैकेयी आणि दुसऱ्या वरानं रामाला वनवास मागितला. 14 बरस राम वनवासी. राघवा, तुला 14 वर्षाचा वनवास आहे आणि भरताला पहिल्या वरानं गादी मागितली. सगळ्यांना ज्ञात आहे, आईचं वचन घेऊन राम प्रभूनं अंगामध्ये वल्कल धारण केली. कसा रे मला टाकून गेला राम. फार सुंदर भाव आहे, ऐका. भाग्यश्री राग. मला टाकून गेला राम, कसा हो मला टाकून गेला राम. रामाविना जीव व्याकुळ होतो. हे रामा, रामाविना जीव, हे रामाविना, हे रामा, हे राम, हे राम. रामाविन जीव रामा, हे रामा, रामाविन जीव, रामाविन जीव. फार सुंदर भाव आहे, ऐका. विश्वाचा मालक 14 वर्ष अंगामध्ये वल्कल धारण करून निघून चालला. रामाविन रे रामाविन, 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 शाबाश शाबाश. रामा
सुंदर भाव आहे. जोरात वाजा, जोरात. अयोध्या दुःखी झाली, घरावरची गुढी खाली उभी राहिली. राम प्रभू आईचं वचन घेऊन, बापाचं वचन घेऊन निघून गेले. देवाच्या आवडीचा भाविक ऐका. आणि आता गंगेचा काठ लागला, पलीकडे जायचं होतं. त्या काळामध्ये नितीन गडकरी नव्हते. त्यांनी भरपूर रोड केले, बरं उड्डाण पुलं केली. रोड मंत्री, त्यांचं नाव बदललं पाहिजे. नितीन गडकरीचं नितीन रोडकरी केलं पाहिजे. आमच्याकडे समृद्धी केला. त्या काळामध्ये नदीवरती पूल नसायचे आणि मग आता पलीकडच्या काठाला जायला एकच साधन असायचं, नाव आणि नावाडी. देवाच्या आवडीचं भाविक ऐकावर. फार गोड कथा ऐका, रामायणातली आहे. फार सुंदर, एक वर्षभर तुम्ही विसरणार नाही. आणि कोल्हे काका पलीकडच्या काठाला एक नावाडी नावेमध्ये बसलेला होता. प्रभू रामचंद्रानं त्याला हाक मारली, ए नावाडी, अरे अलीकडे. तो पलीकडचा नावाडी अलीकडच्या काठाला आलेला आहे. प्रभू रामचंद्रानं त्याला हात जोडले. कुणाकडून काही मिळवायचं असेल तर हात जोडच, घरी घेऊन जा बरं. एवढा सिद्धांत. यशराज भैया, माझं एवढं घरी घेऊन जा. तुम्ही तसे हात जोडणारेच आहात, पण कुणाकडून काही मिळवायचं असेल तर हात जोडच. खरंच सांगतो, हात जोडण्यासारखी ताकद नाही. आमच्या तालुक्याला 15 वर्ष बदामराव पंडित नावाचे आमदार होते. कायम हात जोडायचे. रस्ता नाली फिली काही नव्हतं, पण हात जोड. कळून का चुकलं तुम्हाला? हात जोडायचे. मी त्यांना एकदा विचारलं होतं, आमदार साहेब तुम्ही आमदार कसं काय होता? हात जोडतो म्हटले. सर दसऱ्याच्या दिवशी ज्या बापाच्या पायावर पोरग मस्तक ठेवत नाही त्याच्या सुद्धा पाया पडतो म्हटलं. कायम हात जोडल्यामुळे आमदार होता येतं. मी सांगत नाही, माऊली सांगतात. थोरपणा पराची सांडीजी, लहानपण देगा देवा, मुंगी साखरेचा रवा, मुंगी साखरेचा रवा, रवा लहानपण देगा देवा, लहानपण देगा दे. जगामध्ये लहान झालं पाहिजे. कितीही श्रीमंत व्हा, कितीही उंच जा, आकाशामध्ये फिरा, विमानानं फिरा, पण तुमचे पाय जमिनीला असू द्या. तुका म्हणली भावे लहानाहुनी लहान, भावे लहानाहुनी लहान, भावे लहानाहुनी लहान, भावे लहानाहुनी लहान, तुका म्हणली नारा, भावे लहानाहुनी लहान. वा गुरुजी, वा 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 महाराज. भावे लहानाहुनी लहान, भावे लहानाहुनी लहान, लहानाहुनी लहान, भावे लहानाहुनी भावे लहाना. काय गोड प्रमाण आहे. तुका म्हणे जाण किंवा तुका म्हणे लीन व्हावे, लहानाहुनी लहान. आमचे तुकाराम महाराज संप्रदायाचे कळस येतो. तुकोबाराय कोण आहे? वारकरी संप्रदायाचे कळस आहेत. अनुरेणुया थोकडा तुका आकाशा एवढा. पण उद्धव बाबा संप्रदायाच्या कळशस्थानी तुकोबाराय आहेत, पण स्वतःला किती लहान समजतात माहिती आहे. मज पामर आहे काय थोरपण, पायीची वाहन पायीवरी. 2-4 अभंग पाठ आहेत आमच्या. 10-5 चाली आहेत आपल्याकडं, 10-5 बोल आहेत. तळ हाताच्या फोडाप्रमाणे तुम्ही आम्हाला जपताय. काय महाराजांचा आवाज आहे, काय महाराज कीर्तन करतात. बोलवा साखरे महाराजांना, बोलवा प्रवीण गुरुजींना, बोलवा ओंकार महाराजांना. गंभीर गुरुजींचीच पोरं सांगा, गंभीर गुरुजींना वाजवायला बोलवा. अहो 10-5 अभंग पाठ झाले तर तुम्ही आमच्यावर प्रेम करताय. ज्यांनी गाथा सांगितला जगाला ते म्हणतात मी पायातली वाहन आहे. हो, कमाली की नाही. आमचे 2-4 अभंग पाठ आहेत तर आम्ही फोन उचलत नाही, आपण बोलत नाही. गर्व झालाय आपल्याला. कल्पना करा किती महान असतील तुकोबाराय. एवढ्या उंच जाऊन सुद्धा पायीची वाहन म्हणतात. हे लिंताय महाराज. एक ते पायातली वाहन नाहीत, ते फार मोठे आहेत, पण त्यांनी नम्रता शिकवली आपल्याला. नम्र झाला भूता तेने कोंडिले अनंता. हे कशासाठी सांगतो?
काही मिळवायचं असेल एखाद्याकडून तर हात जोडत जा. हात जोडल्यानं मिळतं बरं. हो तुम्ही गंभीर महाराजाला हात जोडा. महाराज उद्याचा कार्यक्रम तुमचा कुठं असू द्या पण माझ्याकडे या. हात जोडल्यावर येतो म्हणजे येतोच माणूस. महाराज माऊलींना विचारा, माझी तारीख रिकामी नव्हती आजची. ते म्हटले महाराज माझ्या हात जोडून विनंती आहे तुम्हाला, यशराज भैयाची विनंती, हात जोडले की माणूस कुठूनही येतो. महाराज हात जोडलं की सगळं मिळतं. प्रभू रामचंद्रानं हात जोडलेत व आपण नाही, विश्वाच्या मालकानं माझ्याकडे बघा हात जोडलेत नावाड्याला. ए नावाडी, मी राम आहे, हा माझा भाऊ लखन आहे, ही माझी पत्नी सीता आहे, आम्हाला पलीकडच्या काठाला जायचंय, तुझ्या नावेची आम्हाला गरज. काय नाव तुझं? तो नावाडी म्हटलं माझं नाव केवट आहे. काय सुंदर नाव आहे रे, तुझे नाव पाहिजे तू पण पाहिजे. असं म्हटल्यावर तो नावाडी केवट म्हटला, प्रभू तुम्हाला नाव पाहिजे होय? म्हटले हो. त्याच्यासाठी मला इकडे बोलवलं का? म्हटले हो, माझा उद्योगच आहे म्हटले नाव चालवणे, माझं कामच आहे. या काठचे माणसं पलीकडच्या काठाला सोडायची, पलीकडच्या काठच्या अलीकडच्या काठाला आणायची. 10 रुपये तिकीट आहे तर 10 रुपये घ्यायचे. एखादा रात्री आडला नडला तर 50 नाही मागायची. गरीब आहे मी, इमानदार आहे. माझ्या दारात तुम्ही नाव मागायला आलात प्रभू, पण काय मी तुम्हाला नाव देऊ शकत नाही, मला नाव द्यायची नाही. जगातला पहिला व्यक्ती बरं का देवाला नाही म्हणणार. नीट ऐका, आपण देवाच्या बायकोला सुद्धा नाही म्हणत नाही. लक्ष्मी महाराज नाही म्हणत नाही तर तुमचं काय बरं. लक्ष्मीला आपण नाही म्हणू शकत नाही, देवाला कधी नाही म्हणायचो आपण. देवाला नाही म्हणतोय काका, देवाला विश्वाचा मालक म्हणतोय मला नाव पाहिजे, आणि तो केवट म्हणतोय मला नाव द्यायची नाही. काय गोड प्रसंग आहे बघ. मागी नावन केवटून हिरे माना, मागी नावन केवटूनही माना. तुळशीदासजींनी वर्णन केले रामायणात. तो केवट म्हणतोय मला द्यायची नाही. रामचंद्र म्हणतात का द्यायची नाही? काही नाही म्हटले, तुम्हाला नाव द्यायला माझी नाही म्हणाली एवढी मोठी पात्रता नाही, पण मागच्या महिन्यामध्ये तुम्ही जानकी मातेच्या लग्नाला चालले होते म्हणे, आणि जाता जाता तुमचा एक पाय एका दगडाला लागला आणि त्या दगडाची बाई झाली. म्हटले हो, तुमचा पाय लागला, दगडाची बाई झाली. शिळा होती मनुष्य झाली, ज्याच्या चरणाची चाली. तुमचा पाय लागला आणि दगडाची बाई झाली. म्हटले हो. म्हटले मग प्रभू, तुमच्या पायानं जर लाकडाची आपलं ते दगडाची बाई झाली तर माझी नाव लाकडाची, तिला तुमचे दोन्ही पाय लागणार. दगडाला मोहिते बाबा एकच लागलाय, इथं नावेला दोन्ही पण लागणार आहेत. आणि तुमचे दोन्ही पाय माझ्या नावेला लागले आणि माझ्या नावेची दुसरी बाई तयार झाली तर पहिली सांभाळता सांभाळता माझी नाकी नव्हे. तिलाच मला 12 तास काम करावं लागतं तेव्हा खायला पुरतं. त्यापेक्षा तुमचे पायच नको. अरे असं कुठं होत असतं का? म्हटले नाही म्हटले प्रभू, तुमच्या पायानं दगडाची बाई झाली, तुमचे पाय माझ्या नावेत नको. रामचंद्र त्याला म्हटले मग आता काय करावं लागेल? म्हटले तुम्हाला जर माझ्या नावेतच बसायचं असेल ना तर एक काम करावं लागेल. काय? तुमच्या पायानं दगडाची बाई झाली नव्हती, तुमच्या पायाच्या मातीनं झाली. मग एक काम करावं लागेल, माझ्या घरातून एक पात्र आणावं लागेल. माझ्याकडे बघा, देवाच्या आवडीचा भाविक कळेल तुम्हाला. त्या पात्रामध्ये तुमचे दोन्ही पाय मांडावे लागतील. माझी बायको तुमच्या पायावर पाणी टाकेल, मी तुमचा पाय असा धुवून काढेल, नावेत मांडायला हरकत नाही. आणि म्हटले पात्र 8:45 वाजले, वेळ कमी. त्यानं ती काठवट आणली. काठवट, आता ही काठवट MH 90, MH 85, MH 75च्या ज्या जुन्या माथार आहेत ते बघा, माथारी ती नाकात नथनीवाली, पांढऱ्या केसावाली, डोक्यावर पदर घेतलेली, कपाळभर कुंकू लावलेली. त्या माथारीला कळालं काठवट असायची. काठवट बरोबर आहे आजी. आता ह्या पोरींना ती काठवट आता गुगलवर म्हणायचं काठवट उखळ, ती चित्रामध्ये येणार आता ती राईट. काठवट आणि उखळ आता असते होय पुण्यामध्ये. ते काळ होता, त्या काळामध्ये आता आपण लातूरून आलात तिकडून तिकडे पूर्वी काठवट असेल. आता गुगलला म्हणायचं जात चित्रामध्ये येणार. राहिलं नाही. ती काठवट आणली, एकच पात्र त्याच्याकडे. माझ्याकडे बघा, काठवटीमध्ये प्रभू रामचंद्राचा उजवा पाय मांडला. लक्ष द्या, फार सुंदर कथा आहे. माझा प्रवास सुखाचा होईल. माऊलीनं दिलेलं आमंत्रण, यशराज भैया मित्रमंडळाचं कीर्तन ठेवलंय. एवढं सुंदर कीर्तन सफल होईल. गंभीर गुरुजी, प्रवीण दादा महाराज, माऊली महाराज, ओंकार बाबाचा उजवा पाय
त्या पात्रामध्ये मांडला. 2-4 ठिकाणी पातळ फाटलेली केवटाची बायको पाणी ओतायला लागली. काय तिचं भाग्य महाराज, ती देवाच्या पायावर पाणी ओतायला लागली. माझ्याकडे बघा, पाय धुवून झाला, इकडचा पाय खाली गेला, उद्धव बाबा दुसरा पाय पात्रात आला. डाव्याला पाणी सुरू झालं, डावा धुवून झाला, निघायचंच आता नावेकडं. तेवढ्यात तो केवट म्हटला, तिकडं कुठं निघाली? उजव्याला माती लागली, मांडा. उजवा पात्रात आला, डावा खाली जायचा, डाव्याला माती लागायची. डावा पात्रात आला, उजवा खाली जायचा, उजव्याला माती लागायची. अशा अर्धा तास पाय धुण्याचा कार्यक्रम झाला. आणि रामप्रभू त्या केवटाला म्हटलं, अरे केवट, कोणता तरी एक पाय खाली जाणार आहे, त्याला माती लागणार आहे, असं काय करतोस? काय चाललंय तुझं हे? कुठपर्यंत पाय धुतो बाबा? याच्यातच अभंग घालवतो की काय? याच्यातच कीर्तन संपवतो की काय आमचं? याच्यातच नऊ वाजवतो की काय? कुठपर्यंत पाय धुतो बाळा? अरे म्हटले, मग प्रभू आपली बोलीच तशी आहे ना, तुमच्या पायाला जर माती लागली तर माझ्या नावेची बाई होईल. म्हटले मग आता एक काम करा, म्हटले प्रभू, एक पाय पात्रात ठेवा, एक पाय असा आधार ठेवा, माती लागू देऊ नका. बघा, विश्व ज्याच्या ताब्यात, आपल्या सगळ्याला तयार करणारा, नावा तयार करणारा, नावाडी तयार करणारा विश्वाचा मालक एका पायावरती उभा राहिला. एका पायावरती तोल जातो माणसाचा. माझाही चाललाय, मी जर समजा माईक धरला तर 1-2-5 मिनिटं मला उभं राहता येईल. तसं प्रभू रामचंद्राचा माझ्याकडे बघा, एका पायावरती उभं राहिल्यामुळं तोल गेला. आणि धरण्यासाठीचा आसरा म्हणून, सहारा म्हणून केवटाच्याच डोक्याचा आसरा घेतला. ज्याचा हात डोक्यावरती पडावा म्हणून तुम्ही रोज इथं मंदिरात येता, रोज भजन करता, रामकृष्ण हरी म्हणता, स्वामी समर्थ की जय म्हणता, प्रगट दिन करता, नामस्मरण करता, पंक्ती घालता, अन्नदान करता, हो भजन करता, रोज तुम्ही देवाच्या मंदिरात येतात. अजून काही तो हात आपल्या डोक्यावरती पडला नाही. रोज 1000 किलोमीटर प्रवास करतो मी, अजून मला दिसला नाही. तू कधी भेटायचा महाराज? गंभीर महाराज, तुम्ही 25 वर्ष झाले पकवाज वाजवता, अजून काही आपल्या डोक्यावर हात पडला नाही महाराज. तो हात सहजच केवटाच्या डोक्यावरती पडला. पायही धुवून घेतले, आशीर्वादही घेतला आणि प्रभू रामचंद्राला नावेमध्ये बसवलं. नाव निघाली, पलीकडचा काठ जवळ आला आणि जोरात जोरात केवट हसायला लागला. हसणाऱ्या केवटाला प्रभूनं विचारलं, का रे केवट, आमचं राज्य केलं म्हणून हसतो की काय? आम्ही भिकारी झालो म्हणून हसतो की काय? झालं काय हसायला? नाही म्हटलं, तुम्हाला नाही हसत प्रभू, तुम्हाला फसवलं म्हटलं मी आज. काय फसवलं? कशाचा दगड म्हटले, कशाची बाईन, कशाचा पायन, कशाचं म्हणजे? म्हणजे इंद्रानं अस्तुभान नावाचं पातक केलं होतं. गौतम ऋषीनं त्यांच्या बायकोला श्राप दिला होता, दगड होशील. त्यांची बाई दगड झाली होती, तिनं उशाप मागितला होता, प्रभू रामचंद्राचा अवतार होईल, त्यांचा पाय तुला लागेल, तू पुन्हा बाई होशील. असं तिच्या जीवनात घडलं होतं. तुमच्या पायानं माझ्या लाकडाच्या नावेचं काही होणार नव्हतं. अरे म्हटलं, मग तू तर आमचा अर्धा तास घेतला, बायकोला पाय धुवायला लाव, पोरांना धुवायला लाव, एका पायावर उभं केलं आणि आता म्हणतो काही नव्हतं. त्या केवटाचं उत्तर घरी घेऊन जा. केवट म्हटला, प्रभू तुम्ही माझ्या दरवाज्यात नाव मागायला आले? तुम्ही विश्वाचे मालक, जगाला तयार करणारे, गतीर भरता प्रभू साक्षी, निवास शरणम सुरुत, प्रभ प्रलय स्थानम निधानम बीजम अव्ययम. म्या बोलविल्या वेदो बोले, म्या चालविल्या सूर्य चाले. काय माऊलीनी वर्णन केलंय, तुझी या सत्तेने वेदासी बोल, सूर्याशी चालणे तुझ्या बळे. ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी, विश्व ज्याच्या ताब्यात, असा विश्वाचा मालक माझ्या दरवाजात नाव मागायला आला. ही माझ्या जीवनातली संधी होती प्रभू. तुम्ही नाव मागायला येणं ही माझ्या जीवनातली संधी होती आणि तुम्हाला फसवून तुमचे पाय धुवून घेतले, हे मी केलेलं संधीचं सोनं आहे. ऐका ऐका, स्वामी समर्थ प्रगट दिनाचा सप्ताह करतायत आमचे यशराज भैया, सचिन भैया, सागर दादा, चिंचवडे परिवार, नवे नवे रजनीगंधा परिवार. एवढा सुंदर कार्यक्रम केलाय. ही संधी आहे. इथं कीर्तन ऐकायला येणं संधीचं सोनं आहे. पंगत करणं संधीचं सोनं आहे. वर्गणी देणं संधीचं सोनं आहे. एखादी कथा ऐकून जीवनामध्ये बदल करणं संधीचं सोनं आहे. एखादं व्यसन सोडणं संधीचं सोनं आहे. ऐका, ज्या दिवशी तुम्ही असे प्रभूचे पाय धुवून काढता, देवाला फसून धुवून काढता, त्या दिवशी तुम्ही देवाच्या आवडीचे होतात आणि मग तुम्हाला म्हणता येतं, भाविकाची आवडी देवा, भाविकाचे आवडी दे, भाविकाची आवडी देवा. शाबा शाबा, भाविकाची आवडी दे. करी सेवा निज प्रीती, करी सेवा निज प्रीती, हरी सेवा निज प्रीती, हरी सेवा निज प्रीती, हरी सेवा भाविकाची आवडी देवा, बाबा भाविकाची आवडी देवा, करी सेवा निज प्रीती, करी सेवा निज
भाविकाची आवडी असा भाविक पाहिजे. देवाच्या आवडीचा कोण आहे? केवट आहे. रामायणातलीच दुसरी कथा आहे, लांबवत नाही पण सांगतो 2 मिनिटात. तुम्ही असं कधी ऐकलं का शबरी माता अयोध्येला आली? तुम्ही एवढ्या दिवसाची कथा ऐकता, कीर्तन ऐकता, टीव्हीला कीर्तन पाहता. एखाद्या कथाकारानं कीर्तनकारानं सांगितलं का असं गंभीर महाराज शबरी मातेनं पिशवी भरली आणि ती अयोध्येला गेली? मग आश्रमात या कधी रे येशील, ही माझ्या झोपडीत येशील का रे? वाट पाहते ती जब मोरी रामजी का आवन होगा, शबरी के कुटिया का पावन होगा. आएंगे जब रघुराई आसन पे बिठाऊंगी, मीठे मीठे बेर अपने हाथों से खिलाऊंगी. साथ साथ लखन जी का दर्शन होगा, शबरी के कुटिया का पावन होगा, शबरी के कुटिया का पावन होगा. शबरी माता अयोध्येला गेली नाही, अयोध्येचा राम तिची झोपडी शोधित आला. भाविकाची आवडी देवा. सुदामा देवाला भेटायला गेलता, कांदा पोहे घेऊन गेला नव्हता. महाराज घरी आलाय तर तुम्ही टेस्टेड कांदा पोहे करू शकाल. गंभीर महाराज आलेत, ओंकार महाराज आलेत, नाश्त्याला कांदा पोहे केले. तसे नव्हते. पोहे पोहे सुदाम देवाची, ओ पोहे सुदाम देवाची. आमच्या गुरुजींची चाले सारंग रागात. पोहे सुदाम देवाची, ओ पोहे सुदाम देवाची. फके मारी कोरड्याची, फके मारी कोरड्याची. कोरडे पोहे मोहिते बाबा, कोरडे पोहे घेऊन गेला सुदामा. ज्यावेळेला सुदाम्याची बायको लय हुशार होती बरं. संसारात बायको हुशार असली पाहिजे बरं का. माझ्या दादांनो, ज्याचं लग्न झालं त्याला सांगतो, संसारात बायको हुशार पाहिजे आणि परमार्थात माणूस हुशार पाहिजे. परमार्थात व्यवहारात बाई हुशार पाहिजे. ज्याची संसारातली बाई हुशार आहे ना, अरे संसार कडीलाच लागला, टेन्शनच नाही. तो कुठं जाऊ द्या दिवसभर, बाई सगळं पाहते. संसार बाईच्या हातात असतो. ते सुदाम्याची बायको हुशार होती. ती म्हटली, मालक 18 विश्व दारिद्र्य आपल्याला, तुमचा मित्र आहे कृष्ण, जा ना भेटून या ना, जा ना. कारण तिला चांगलं माहित होतं त्या देवाला भाविक आवडतात आणि हे जर गेले भेटायला तर कदाचित काहीतरी देतील आणि आपल्या मुलाबाळाचं शिक्षण चांगलं होईल. याला म्हणतात हुशार बाई. पण ते सुदाम्यानं तिला सांगितलं, अगं म्हटले तसं जाता येत नसतं. मित्राकडं, गुरुकडं आणि देवाकडं, 3 लोकांकडं रिकाम्या हातानं जायचं नसतं. एक मित्राच्या घरी अर्धा किलो का व्हायना सफरचंद घेऊन जायची. गुरुकडं रिकाम्या हाताने यायचं. गुरु येत ना तुमचे स्वामी समर्थ, 100 रुपये तरी इथं दान करायचे. 10 रुपये तुम्हाला जे देता येईल, इथं चटई उचलू लागा, वाढू लागा, तुम्हाला जे जमतंय ते. हो, रिकाम्या हातानं गुरुकडे जायचं नाही. हो, पाया पडताना गुरुजी दिसला की त्याच्या पाया पडताना दक्षिणा द्यायची. मान आणखी सांगतो, देवाच्या मंदिरात येताना रिकाम्या हातानं यायचं नाही. अशा 3 गोष्टीकडे रिकाम्या हातानं जाता येत नाही. सुदाम्यानं आज सांगितल्यावर ती बायको म्हटली, एक काम करा, आपल्या घरी काही नाही ना, तुम्ही आज मधुकरी मागा, आम्ही उपाशी राहतो आणि आज जे येईल ते घेऊ. काय बाई हुशार मारा. भविष्यातला विचार केला तिनं. आज नाही खायला भेटलं तरी चालेल म्हटली एक दिवस, पण हे जर देवाकडे गेले तर देव भाविक आहे, भाविकाच्या आवडीचा जाणणार आहे. यांचा भाव पाहून काही देईल तर कायमची शिदोरी होईल. उद्धव महाराज देवाकडे पाठवलं त्या सुदाम्याच्या बायकोनं.